गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी अशी ओळख असलेलं कोयना धरण 100% भरलंय। कोयनेमध्ये 105 टीएमसी एवढा पाणीसाठा झालाय। तसंच कण्हेर, उरमोडी, वीर, डोम आणि बलकवडी ही जिल्ह्यातली इतर धरणं देखील पूर्ण क्षमतेने भरली आहेत। त्यामुळे सातारा जिल्ह्याची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैभव बोडके। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाची पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे। त्यामुळे 105 टीएमसीचं कोयना धरण हे आता पूर्ण क्षमतेने भरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सातारा जिल्ह्यातील जी प्रमुख धरणं म्हणून ओळखली जातात ते म्हणजे कण्हेर असेल, उरमोडी असेल, वीर धरण असेल, त्याचबरोबर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारं कोयना धरण हे देखील पूर्ण क्षमतेने भरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे सातारकरांची आता पाण्याची चिंता देखील मिटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सातारा जिल्ह्यात गेल्या 3 महिन्यांपासून सलग मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे या डोंगर माथ्यावरची जी प्रमुख धरणं आहेत यामध्ये पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। अनेक ठिकाणी नदींना पूर परिस्थिती देखील निर्माण झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत होतं। त्यामुळं या भागातील जी प्रमुख धरणं आहेत त्या धरणांमधील पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या कण्हेर धरणाच्या जवळ आहे। तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणावर या धरणाची देखील पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। त्याचमुळं या धरणांच्या मध्ये जे पाणी साठा आहे तो मुबलक प्रमाणात झाल्यामुळं आता शेतकरी वर्ग देखील सुखावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा।